बिद्री साखर कारखान्यामध्ये प्रतिदिन 60,000 KLPD क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे। 130 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आरोप प्रत्यारोपांनी सुरुवातीपासून चर्चेत आहे। प्रकल्पाचं इरादापत्र, अन्य परवानग्या आणि कर्ज यामुळे नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता। या निवडणुकीत माजी आमदार KP पाटील यांनी एकहाती सत्ता कायम राखत विरोधकांना चारी मुंड्या चित केलं होतं। लोकसभा निवडणुकीत KP पाटील हे महायुतीसोबतच होते, पण राधानगरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळालं नाही। त्यातच खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांचं त्यांनी जोरदार स्वागत केल्यानं तसंच महामार्ग विरोधी मोर्चावेळी त्यांनी सरकारविरोधात आक्रमकपणे भाषण केल्यानं KP पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर बिद्री कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईला राजकीय वास आहे का अशी चर्चा रंगली आहे। डिस्टिलरी प्रकल्पाबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक KS चौगले यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला सविस्तर माहिती दिली। शुक्रवारी रात्रभर तपासणी झाल्यानंतर शनिवारी पहाटे हे पथक निघून गेलं।